there are 3-4 offers from colleges in North Delhi, Jaipur, then Bareilly, Shahjahanpur. बरेली म्हणलं ना Not finalized the college. Whatever may be the updates, I will communicate. I wish you all the best. Don't take tension. दुसरं आता टेन्शन गेलं असं कमी झालं. पुढचं कोणीच आहे का ज्या गोष्टीचं टेन्शन होतं ते कळाले ना न्यूज नाही रिझाईन करेल ना. कधी टेन्शन नसलं असं वाटतं. नवीन कोण येईल ते कोणी जरी नवीन फॅकल्टी आले तरी कोणी पर्पजफुली तुम्हाला फेल करत नाही किंवा त्रास देत नाही. तुमच्या जे डोक्यात आहे अटेंडन्स करून ठेवतील, फायनल एक्झामला ठेवतील, कुठल्याही एक्झामच्या मनात ठेवायची कन्सेप्ट नसते. जे काय आहे ते तुमच्या परफॉर्मन्सवर आहे. त्यामुळे आता तर बहुतेक इंटरनल असेसमेंटमध्ये रेड झोनमध्ये जास्त मुलं नाही आहेत, ते 2-4 असतील. तरी अजून प्रिलिम आहे, तुमची 4th इंटरनल आहे तरी, त्यामुळं कॉम्पन्सेट होत जाईल. परवाच पूर्ण तुमचे 4-5 एक्झामचे रिझल्ट बघितले, तसं कोणी रेड झोनमध्ये नाही आहे. अटेंडन्समध्ये थोडे बहुत जे होते ते आजचे होते सगळे. तिथून पुढे तुम्ही क्लासेस रेग्युलर अटेंड करा. प्रिलिम झाल्यानंतर अटेंडन्स कमी असेल तर तुम्हाला असाइनमेंट ते कॉम्पन्सेट केलं जाऊ शकतं. जे आम्ही इतके दिवस करत होतो. आता पुढचं नवीन कोड येतील ते काय पॉलिसी करत होतो त्याच्यावर शक्यतो प्रॉब्लेम येणार नाही. ॲज पर युनिव्हर्सिटी रूल टिल युअर फर्स्ट पेपर ऑफ युनिव्हर्सिटी, तुम्हाला 28 नोव्हेंबरला फर्स्ट पेपर आहे, तोपर्यंत तुम्ही क्लासेस अटेंड केले किंवा तुम्हाला असाइनमेंटला क्लासेस घेतले असं करून कॉम्पन्सेट करता येते. त्यांचं कोणाचे अटेंडन्स कमी आहे ते पुढे रेग्युलर असाइनमेंट करून किंवा क्लासेस whatever may be the decision taken by the department, you can compensate your attendance. ठीक है? Okay, so all the best. पुढे या मराठी संगमलाच रे I request everyone also to come on stage. चला 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 ये मौका फिर से नहीं मिलेगा We do what you say because you are not strict. You are someone we want to follow. We want to listen to your words because we know if we follow you, तो सब तो बराबर होने
शब्द बोला म्हणतो मी एवढंच बोलेन की जरी तुम्हाला मी पहिल्यापासून रागावलं असेल, बऱ्याच वेळेस झापलेला आहे, रागावलं तरी त्यामध्ये काही वेगळी भावना नव्हती. फक्त कुठं तुम्ही चुकत असाल तर चुकू नये, नेहमी तुमचं भलं व्हावं हीच भावना होती आणि हीच इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांचं भलं हो. मला जे काही ज्या काही सब्जेक्टमध्ये पी जी पाहिजे, ज्या काही तुमची ड्रीम इन्स्टिट्यूट असेल त्या ठिकाणी पी जी मिळो. आणि मला म्हणजे असं बघायला की माझ्या आयुष्यातला एक म्हणजे न विसरता येणारा दिवस आहे. म्हणजे हे बघितलं की वाटतं सोडून जाऊही नाही. थोडं काही आहे म्हणजे माझ्याही कमिटमेंट्स, थोडं मुलाकडं जायचं म्हणून नॉर्थ साईडला जायचं चाललं. मी कालच म्हणाले लातूरला जात नाही आहे, बहुतेक नॉर्थला जातो मी. 2-3 प्लेसेस त्यापैकी एक फायनल होईल. आणि शेवटी वरच्याच्या हातात आहे, काय होईल सांगता येत नाही. एखाद्या वेळेस एक्सटर्नल म्हणून पण येईल, जर म्हणजे युनिव्हर्सिटीनं बोलवलं तर कॉलेजला जातं. फक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. बिंदास्त राहा. आत्तापर्यंत एन्जॉय केला, इथून पुढेही एन्जॉय करा, पण फक्त लिमिटमध्ये. आणि शेवटचे 2-2.5 वर्षे गोल्डन पिरियड जो असतो युनिव्हर्सिटीमध्ये एन्जॉय करायचा. सेकंड इयर तुम्ही एन्जॉय केलेला आहे, थर्ड महिन्यात पण तसंच गेलेलं आहे तुमचं आतापर्यंत. यामुळं राहिलेले 1.5-2 वर्ष व्यवस्थित अभ्यास करून युनिव्हर्सिटी तुम्हाला पास होणं काही अवघड नाही आहे. टार्गेट आता पी जी नीटचं तेव्हा सगळ्यांच्या पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो. थँक्यू.